राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय सचितानंद श्रीपाद बाबान की जय सचितानंद रामदास महाराज की जय सचितानंद पांडुरंग दादा महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय गंगागिरी महाराज की जय नारायणगिरी महाराज की जय किसनगिरी बाबान की जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादुरु विवेकावरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला आज दत्त जयंती आज दत्त जयंतीचा पर्व काळ भरपूर पर्व काळ आहे राम जन्म असेल कृष्ण जन्म असेल संतांचे पुण्यतिथी असेल तसाच दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणजे मोठा पर्व काळ आहे आणि माझ्यासह आपण सगळे भाग्याचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे आधी सुरुवातीला पहिलंच प्रवचन दत्तात्रयांचं झाले आणि नागबाबांनी सांगितलं ना सभा या अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेल ही मात सभा या अभ्यंतरी आता हे दत्तात्रय आहेच ना आपले सद्गुरू सुद्धा दत्त भगवानाचे आणि तुम्ही तरी कोण आहे तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती नागबाबा असतील तुकाराम महाराज असतील यांना सर्वत्र दर्शन झालं ना हो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ नामदेव महाराजांनी पण सांगितलं लाजले गे माय आता कौना ओवाळू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू म्हणजे आत्मतत्वानं जरा बघितलं तर सर्व आपण भगवंताचे अंशच आहे म्हणून माऊलीची ओवी घेतली निमित्त आहे आता हे आज पर्व काळाला दरवर्षी होतंय कुठं जायला पाहिजे पण आपण आदेशानाच्या ठिकाणी येतोय आता जेने आले त्यांचं बी महाराजांनी सांगितलंय की किती तळमळ आहे आणि ही तळमळ आम्ही सुद्धा अनुभवली तर महाराजांचा पत्रिका बघितली 8 दिवसापासून परत 2 दिवसाला पत्रिका 2 दिवसाला पत्रिका का तर सगळ्यांच्या दृष्टीस यावं कार्यक्रमाची माहिती व्हावी सुरुवातीला जेव्हा हा सोहळा चालू झाला त्यावेळेला तिकडे शेजूर भाऊंकडे जात होतो आम्ही भाऊंकडे गेलो का नंतर भाऊंकडे काही कार्यक्रम झाले आणि ईश्वरी नियोजन मध्ये कोरोनामध्ये काही कार्यक्रम झाले आपले छोट्या स्वरूपात आणि इकडं मोठा परिवार तयार झाला
भाऊ म्हणत असते की व सगळ्यांना दरवेळेस अधिष्ठानालाच यायचं, गुरुपौर्णिमा आपलं मेळावा असेल, पण मग काय वेळेस सासूरवासने असतात त्यांना सगळे कार्यक्रम ऍडजस्ट होत नाही, मग आपणच तिकडे जाऊ ह्या उद्देशाने गेले किती वर्ष, तिसरं वर्ष आहे ना, हा तिसरं वर्ष आहे, कारण की 3 वर्षापासून येतोय आम्ही तुम्ही मंडळींचं दर्शन घ्यायला, आणि इथे आल्यानंतर आपलं सगळ्यांचं समाधान म्हणजे आपल्या सद्गुरूंचं काहीतरी उपदेश आपल्याला ऐकायला भेटावा, कारण की घरी प्रपंचामध्ये आवरण येत असतं, मग ते आवरण जाण्यासाठी आपल्याला सत्संगाला यायचं. मग दरवर्षी राम जन्म का, दरवर्षी कृष्ण जन्म का, दरवर्षी दत्तात्रय भगवंतांची जन्म जयंती, दत्त जयंती, मग कशासाठी? हे निमित्त आहे महाराज, सत्संग घडावा, ह्या निमित्तानं सत्संग घडावा. बाकीचे बी भगवंतांचे अवतार झाले, पण ते कसे झाले? भक्ताराखे पायापाशी, दुर्जनांशी संवारी. पण दत्तात्रयांचा अवतार म्हणजे 2 कार्य एकत्र आहे महाराज, भगवंताचं बी कार्य आणि संतांचं बी कार्य. दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे जन, दत्त माझे मन, एका जनार्दनी दत्त हा विसावा, वाटे न करावा परता जीवा. म्हणजे दत्तात्रयांनी आपल्या मालिकामध्ये आपल्याकडे प्रसाद आलाय, तो जसा तसा आलाय, दत्तात्रयांनीच प्रसाद दिलाय आपल्याला. हंस, ब्रह्म, आत्री, नारायण, बलभीम, बंडोबाबा, केरोबाबा, सखयानंद, शांतामाई, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा, अशी मालिका आपल्यापर्यंत आली. जसा तसा प्रसाद आला महाराज. हे उपकार आपल्यावर अनुसया माता, अत्रि ऋषींचे उपकार आहे की धन्य माता पिता तयाची या. आणि खूप दत्तात्रयांचं मोठं कार्य झालंय, आणि त्या माध्यमातून त्यांनी आपला काय दाखवून दिलंय, तर मज हृदय सद्गुरू. आपण काय म्हणतो की आपल्याला सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरू आपल्या बरोबरच आहे. ते कोणत्या माध्यमातून आपल्या बरोबर आहे, तर माऊलीने इथं सांगितलंय. आता माऊली भाऊ सांगत असते की बुवा हायकोर्ट आहे, माऊलींच्या पुढं बोलायचं म्हणजे, आणि हे बोलणं थांबत नसतं. अपंग असतील, ओवी असेल, किती दिवसापासून आपण प्रवचनासाठी घेतोय, पण ती सोडवता म्हणजे सोडवणं शक्य नाही. परत परत त्याच्यावर तुम्ही किती बोला, नवीन नवीन म्हणलंय, नित्य नवीन म्हणलंय ज्ञानेश्वरीला. आताच गीता जयंती झाली, 2 दिवस झाले ना एकादशीला. गीता जयंतीला बी आम्ही जगदळताईंचा खूप अट्टहास असायचा. नाना महाराजांचं पुण्यतिथीच्या निमित्तानं तिकडून वारी येत होती चंद्रभागेमध्ये. गुरुवर्य विष्णुपंत बापू भालेकर यांचं कीर्तन राहायचं वाळवंटामध्ये. आम्ही गाडी करून जात होतो, त्यावेळेस गाड्या नव्हत्या. तसा अट्टहास आहे महाराज, सर्वांचा संतांचा अट्टहास आहे. आणि आपण त्यांचं मार्गाने चाललोय ना, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. महाराज त्या मार्गाने चाललं ना, आता गाथा चालू आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की येवला इतके किलोमीटर, वाईभूती जवळ आली 5 किलोमीटर, म्हणजे आपण काय समजायचं, आपला मार्ग बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण पंढरपूरची गाडी धरली किंवा संतांच्या मार्गाने चाललो. संत मार्गी चालती मज लागो त्यांची माती. मागे एकदा प्रवचन बोलवतो की एखाद्या मार्गाने चाललो आपण, मातीच्या रस्त्याने चाललो तर आपल्या अंगावर माती उडणार, सिमेंटच्या रस्त्याने चाललो तर आपल्या अंगावर सिमेंट उडणार, डांबरच्या रस्त्याने चाललो तर आपल्या अंगावर डांबर उडणार. आपण शेती करायची म्हणतो, आपण सगळे शेतकरीचे, आणि मग आपले हात पाय कपडे चिखलाने भरले नाही पाहिजे, अशी शेती होऊ शकते का महाराज? नाही होऊ शकत ना. तसं संतांच्या मार्गाने चालल्यानंतर आपल्यावर संतांजवळ जे तेच आपल्याला भेटणार ना महाराज. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे पहा, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. म्हणजे काय मागितलं तुकाराम महाराजांनी? देवाची संगती मागितली. पण देव कोणाच्या अंकित आहे? ज्याच्या चित्तामध्ये ना हो. भगवंता तर सांगितलं आता सगळ्यांच्या हृदयामध्ये. नाथबाबांनी बी सेवा केली, नाथबाबांकडे जो प्रसाद आलाय तो दत्तात्रयाकडून झाला ना. जनार्दन स्वामींनी त्यांना सेवेचं फळ दिलंय. कधी आला महाराज तो? ज्या वेळेस नाथबाबांना हाच प्रसाद मिळाला ना. नाथबाबांनी म्हणलं नाही का अभंगामध्ये, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला,
झाली संध्या संदेह माझा गेला. कधी गेला म्हणलं त्यांनी, पुढं सांगितलं सगळे विचार नाही. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती दया यमुना सरस्वती, असे पदे एकत्र जेथे होती. स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती, झाली संध्या संदेह माझा गेला. पुढे सांगितलं की आत्माराम हृदय प्रगटला. मग तो आत्माराम हृदय प्रगटला म्हणलंय बरं का. हे आत्माराम प्रत्येकाच्या हृदयात आहेच ना. ज्याला सद्गुरूंचा प्रसाद मिळाला त्याच्या हृदयामध्ये आत्माराम आहेच, आणि ज्याला नाही मिळाला त्याच्या हृदयामध्ये आत्माराम आहेच ना. पण तिला म्हणले प्रगटला म्हणले. माऊली सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की आपला भाग्याचा दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. आज बी सोन्याचा दिवस आहे ना. आज वाईपुतीसाठी या पर्व काळाला सद्गुरू आलेत, दत्तात्रय भगवंत आलेत, म्हणजे हा पर्व काळाची. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नाम आठविता रूपे प्रगट पै झाला, गोपाळ रे तुझे ध्यान लागो माझे मना. कधी प्रगट झाला महाराज तो? संतांजवळ जे, म्हणजे संताविना प्राप्ती नाही महाराज. ते तत्व आहे, ते नाम आहे. ते नामाशिवाय नाम आठविता प्रगट पै झाला, तेव्हा तो प्रगट होतो महाराज. तसा नाही होत. आज आपण म्हणतो कंठी प्रेम दाटी, हे काय प्रमाण आहे ना महाराज. ते गुलाबबाबा म्हणायचे आपले प्रमाण पाठे चाली पाठे, पण आपण प्रमाणच नाही. आपल्याला प्रमाणाची अनुभूती येते का महाराज? आम्हाला तरी आधी येत नव्हती गो. संत जीवनात यायच्या आधी आम्हाला हे काय कळत नव्हते. त्या दिवशी विषय झाला, आपण सुद्धा कीर्तनावरून जरा गेलो म्हणलं कोणी, आम्ही ते सांगायचो आम्ही उशिरा गेलो होतो. किती उशिरा, तर मग उशिराच गेलो होतो. ते आवाज बरोबर येत नव्हता. पण आता सांगणार ना आपण, कारण की आपल्याला कळलं अभंग कोणता आहे, आपण चर्चा करतो. तसं संत जीवनात आल्याशिवाय नाही महाराज. मग त्या आत्मारामाची ओळख झाली पाहिजे. नाथबाबांना झाली, नामदेव महाराजांना झाली, निळोबा महाराजांचा अट्टहास. परत परत सत्संगाला काय यायचं? आपण तर काय निळोबा महाराज नाही ना, एकदा सांगून ऐकायला. आपण ध्रुव नाही, आपण प्रल्हाद नाही. या मंडळीला एकदाच सांगितलं, परत आपली निष्ठा नाही हो. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, हनुमानगडाला. आता तिथले महाराज आपल्या देवगडच्या संस्थानला आहे, ज्यांचा आज पर्व काळ आहे. मोठं संस्थान म्हणजे आपलं देवगडच्या किसनगिरी बाबा, भास्करगिरी बाबांचं मोठं संस्थान, दत्तात्रयांचं. तर त्या संस्थानावर आता ते बाबा बसलेले. आम्ही तिथं गेलो होतो. प्रपंचाच्या अडचणी होत्या, म्हणजे आमच्या पुढल्यांच्या होत्या बरं का, आपल्या नाही राहिलेल्या अडचणी. आता त्याने ती अडचण सांगितली. मग ते बाबांनी उदी वगैरे दिली. तिथे उदी निमित्त असेल काहीतरी, त्याच्यामध्ये शक्ती असेल बाबांची. मग बाबांनी काय सांगितलं, मग ही उदी घेऊन जा, असं असं करा, तुमच्या घरी घेऊन जा. पण ते म्हणे बाबा पण गुण येईन का? मग ते बाबा म्हणले, ते ताई होते, भाऊ होते, म्हणे गुण येईल, पण तुमची श्रद्धा तशी पाहिजे म्हणे. गुण कधी येईल? श्रद्धेच्या ठिकाणी गुण आहे म्हणे. तुमची श्रद्धा 100 नंबरी पाहिजे म्हणे. श्रद्धा असेल तर गुण येईल म्हणे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे महाराज? आपल्याला श्रद्धा पाहिजे. आपली श्रद्धेसाठी आपल्याला इथं यायचंय ना. आपली श्रद्धा हो सांगतात ना, भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, गोंदवलेकर महाराजांचं नित्यनेम करा जीवनामध्ये. ह्या योगाला काय होतंय की आपली श्रद्धा बळकट होती. श्रद्धा हालायला काय लागत नाही महाराज. श्रद्धा हालायला आपल्या बाजूला नाही अनुकूल वातावरण आहे, म्हणजे चांगल्याची संगत कमी आहे महाराज आपल्याला. म्हणून पहा तुम्ही संत संगतीचे किती अभंग आहे. सगळ्या संतांनी अभंग लिहून ठेवलेले. आपला विषय चालला होता आत्मारामाचा, की संत आपल्याला आत्मारामाची ओळख करून देतात. बरवे झाले बरवे झाले, बरवे झाले बरवे झाले, कधी आत्माराम हृदयी आले, आत्माराम हृदयी आले. सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली. काय कृपा केली महाराज? निज वस्तू पैदाविली. ती निज वस्तू आहे ना, ती भगवंताना
आपल्या वडिलांना नाही दिली, आईला नाही दिली, पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीला नाही दिली, दुरावीला भाऊ दुरावीला ना भावाला नाही दिली, पण कोणला भक्तांसाठी तिने व्यवस्थित जपून ठेवली आणि तिची ओळख करून द्यायची महाराज. मग नामदेव महाराज जवळ सगळं होतं ना हो. नामदेव महाराजांजवळ देव प्राप्त होता ना, सगुणात देव येत होता, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं सगळं प्राप्तच आहे. तर काय नव्हतं, एवढी ओळख नव्हती महाराज. मग त्यांचे अभंग आहे ना ते, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडी. मग त्यांनी काय म्हणलं, ह्याच जन्मी ओळखी करा आत्माराम. तेवढी ओळख नव्हती महाराज. पांडुरंग म्हणी भाऊ एका वाक्यात सांगायचे. मग कोणी काही म्हणलं का, तुम्हाला गुरु कोण करा म्हणलं? आता नामदेव महाराजांना कोण करा म्हणलं? गुरु कशासाठी करायचा? मग नामदेव महाराजांना कोणी सांगितलं गुरु करायचा? सद्गुरु जीवनात आले पाहिजे, माझी चालती बोलती विभूती म्हणले ना संत. नामदेव महाराजांचा प्रश्न होता, भगवंत आता आपण इतकं म्हणजे तुम्हाला सांग, म्हणजे सगुणात संबंध आहे आपला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मग आता देव कशासाठी का? देव तर माझ्या समोर आहे, माझ्या बरोबर आहे, देवाबरोबर मी बसतो उठतो, हे नाही ना. मुक्ताबाईंनी पाहिला होता ना गोरोबा काकाने, त्यांनी भेद पाहिला ना. मग पाहते निमित्त मग ते माऊली का प्रसाद देऊ शकत नव्हते का? पण मग कुणाला जे त्याचं कार्य ठरलेलं आहे म्हणे, मग विसोबाई खेचरांकडे पाठवलं. मग ह्या आत्मारामाची ओळख आपल्याला संत करून देतात. आणि मग याला काय होतंय, यानं आपलं दुःख जातंय, आनंद होतो महाराज आपल्याला. मग अवघे चित्रलोके आनंदाची आता जर नाथबाबांना झाला, मग आनंद या वस्तूशिवाय नाही महाराज. नामस्मरणानं काय होतंय, नामस्मरणानं आपल्या मधले जे विकार आहे ते विकार जातात आणि मग आपल्याला सुख होतं, समाधान होतं, मग त्या योग्यानं आनंद होतोय. नाथबाबांनी तो आनंद सांगितला की बुवा दत्त भगवंत जीवनात आल्यानंतर दत्त येऊन या उभा टाकला, सभाय साष्टांग प्रणिपात केला. आणि मग दत्तात्रय प्रसन्न आलं. काय होतं? प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. सगळ्यात मोठा जर आपला फायदा असेल संत जीवनात आल्यानंतर, की आपल्या माग लागलेलं भवरोगाचं दुःख आहे महाराज. किती वेळा जन्मावावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला, विठोबाशी शरण गेला. मग त्या भगवंताला शरण जायचंय. हा वाद आपला संत करतात महाराज. मग जन्माला आलोय, आता जन्माचं दुःख तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आपल्याला जरी आपलं जन्माचं दुःख नाही बघायला मिळालं तर आपण आता पाहतोच ना. ते मदाला समातांनी सांगितलं ना जन्माचं दुःख ना किती, म्हणजे अहो बाकीच्या शरीरांचा तर विषय सोडाच, त्या मातेनं संतांनी आपल्याला ह्या शरीराचं दुःख सांगितलं ना हो. म्हणजे हा शरीर तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात ना, आधी शरीर किती विषयाधीन आहे, किती वाईट आहे ते सांगितलंय. नंतर परत पुढं शरीराचे चांगले बी लक्षण सांगितले ना. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, नाही शरीर दुर्गंधीची थार, नाही पवित्र अपवित्र शरीरा ऐसे. झाला का फैसला? किती सांगितलं, दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार. आता आपला किती रोग आहे, मागून आले तिथं झाले, आता इथून पुढे बी नवीन नवीन राहिले, इतके रोग आहे. ओलं शरीर आहे, ओले मृत्युकेचे मंदिर, आता 6 जण उंदीर. हे उंदराला शांत करण्याचं काम संतांशिवाय कोणी करू शकत नाही बरं का. आणि मग मदाला समाता सांगते ना, मग ह्या शरीर जरा एवढं अपवित्र सांगितलं महाराज, मग बाकीचे शरीर तर बघा ना तुम्ही, बाकीची जे योनी आहे, पण ह्या शरीरात आल्यानंतर एक फायदा करून घेता येतो ना. त्याचा अभंगात पुढे सांगितलं ना, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधने परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. म्हणजे शरीर चांगलं आहे, पण त्या भगवंताची प्राप्ती केली तर बरं का, नाही तर मग चुकली यावर मग फेरा पडे. मग ती मदाला समाता पहिले तिने किती 3 पुत्र ब्रह्मज्ञानी केले महाराज पोटात असतानाच. आणि आज आपण बाहेर आल्यानंतर मुलांना जरा माळ घातली तर एवढ्या लवकर का.
आपण आपल्या मुलांना माळा घातल्या. भाऊ आले, आमची 2 वर्षाची मुलगी आहे, तिला कमीत कमी दिवसात माळ घातल्या गेली, 1.25 महिना 1.5 महिन्यात. मग आमचा एक, आता नाव काय सांगायची गरज नाही, एक आमच्या परिवारामध्येच एक व्यक्ती म्हणे, त्याचं वय असेल कमीत कमी 25 ते 30च्या दरम्यान. तो म्हणे अहो महाराज, माळ घातल्या घातल्या लगेच चर्चा झाली बरं का, माळ घातली म्हणे. तो म्हणे महाराज काय एवढ्या लवकर का, थोडं कळतं होऊन द्यायचं म्हणे मग घालते. मग त्याची काय, त्यांना काय माळ घातली नव्हती. म्हणलं बाबा तू झाला नाही का अजून कळता म्हणलं. तो बराच जण होतो, तो असा तिरका तिरका लगेच घेऊन गेला. म्हणलं कळतं झालं कधी, आता काही काही सवय तर 50, 60, 70 शासनाची रिटायरमेंट आहे. ती रिटायरमेंट झाल्यावर सुद्धा काही अजून कोणाची. अहो संतांनी काय सांगितलंय, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. किती सोपा अभंग आहे बाबा महाराज बाबांचा. काय आवडतं देवाला, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. आता इथं सगळे वैष्णव जमले ना हो, प्रेम उत्पन्न होतं महाराज. आज डोळ्यातून अश्रू यायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही महाराज. आपण प्रपंचामध्ये खूप रडतो महाराज. प्रपंचामध्ये बायको बोलली रडतो, नवरा बोलला त्यांनी मला असं म्हणायला नको होतं, आई बोलली, वडील बोलले, मुलगा वडिलांना बोलला, म्हणजे प्रपंचात रडतो महाराज आपण. पण देवासाठी रडावा, त्या भगवंताची दत्तात्रयांची कृपा होई आपल्यावर. जे आपल्याला रडायला येतंय ना ते भगवंतासाठी यावं महाराज. आणि ते चिंतनाशिवाय नाही महाराज, नामस्मरणाशिवाय नाही. मग इतका हा नाशिवंत असणारा देह मदाला समाता नाही, पोटामध्ये असतानाच ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. भाऊंच्या मुखातूनच ऐकलंय आपण सगळं सर्व. ते 4 ग्रंथ झाले, आता 5वा ग्रंथ चालू आहे आपला, बरोबर ना. भक्तिविजय झाला, भावार्थ रामायण झालं, एकनाथी भागवत झालं, ज्ञानेश्वरी झाली, झाले 4 ग्रंथ. आता पंचमवेद, आता तुकाराम गाथा चालू आहे महाराज. रोज 2 कीर्तन ऐकायला मिळतात. शिवाय कर्मे शुभा जावं, कुठं जायचं नाही ना महाराज. तर तुम्ही बघा एका कीर्तनाला किती खर्च येतो. एक कीर्तन जरा ऐकायचं म्हणलं तुम्ही बघा एका कीर्तनाचा खर्च किती. आज आपल्याला इतकं सोपे वर्म आम्हा सांगितले संती, इतकं सोपं, लय आनंद आहे महाराज. पण याला भाग्याचे लागतात महाराज. आता आपण म्हणतो का कोणाला येऊ नका ऐकायला, या रे लहान सकाळास येते आहे अधिकार, याल तरी या रे लागे. कोणाला बंधन नाही महाराज, या आम्ही तुम्हाला जॉईन करायला तयार आहे. पण महाराज त्याला सुद्धा भाग्य लागत, त्याला सुद्धा पूर्व पुण्य लागत. भरपूर प्रमाण आहे ना हो, पूर्व पुण्याशिवाय नाही. तर त्या मातेना भाऊच्याच मुखातून ऐकलं म्हणून सांगायचा विषय आला की आपल्याला कधी एवढे ग्रंथ ऐकायला मिळाले असते. तर 3 मुलं तिनं ब्रह्मज्ञानी केली. शेवटी राजा म्हणणारे राज्य चालवायचं आपल्याला. मग 4था मुलगा, त्याला मद्रास मातेने उपदेश नाही केला, म्हणजे राज्य चालवायचंय, तो आलार का राजा. पण मग जन्माला आल्यानंतर राज्य करत असताना त्याला आता मातेला वाटलं आपल्याला जावं लागल, कारण की येथे वरून आले अवतार, येर ते पामर जीव किती, संतांना जावं लागतं, हा धर्म आहे. आणि ह्या योनीमध्ये आल्यानंतर कृष्ण अवतारामध्ये पहा तुम्ही भगवंताला त्रास झाला. आपण रामायण बघितलं, किती त्रास आहे. रामप्रभूला सुद्धा रडावं लागलं, सीता मातेला रडावं लागलंय. तर मग या जन्माला आल्यानंतर दुःखच आहे महाराज प्रपंचामध्ये. म्हणून जाता जाता मातेला, त्या मद्रास मातेने एक ताईत मध्ये चिठ्ठी लिहून दिली त्या अलर्क राजाला की बाबा तू काही दिवस राज्य कर, पण तू माझ्या उदरामध्ये जन्माला आलाय ना, ते काय वाया जाणार नाही ना. तुला ज्या वेळेस तुझ्या असा प्रसंग येईल म्हणे, आज तिनं नवऱ्याचं समाधान केलं मातेनं, पण त्यावेळेस तू हाताईत खोलून बघ म्हणे. मग तो उपदेश आहे पुढं, कोणाला शरण जाय, सद्गुरूंना शरण जायचा उपदेश आहे महाराज. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा,
वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा असा नाशिवंत असणारा देव महाराज, पण त्या देवाच्या माध्यमातून आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. खूप त्रास आहे महाराज. काय सांगू आता गर्भीची यातना मज भोगीता नारायणा मास मल मूत्र जाना तुझ क्षणोक्षणी ध्यात असे काय सांगू आता गर्भीची यातना. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणा वाटलं ना तू सुटका कर महाराज. एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे. मग काय करीन आठवीन पाय हा माझा नवस. छोटे मोठे नवस सोडून द्या, किती मोठा नवस केलाय का तिथे हाल होती ना. भाऊ म्हणतो ना ताप्याला असावा, मग ताप्याला असं मग काय हे करीन ते करीन. आणि एकदा ताप निवल्यावर मग तसंच आहे का महाराज. कोहम कोहम इकडे बाहेर आला, मग वारा लागला माझे 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 माझे. मग संतांनी जागा करण्यासाठी पहा ना, उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या. मग पुढे सांगितलंय कोण कसे काय पुत्र जन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून. म्हणजे सोडून नका देऊ, मिथ्या जाणा. काय करायचं फक्त त्यांच्यात राहायचंय. शरण रिघा देवासी, पण झालं काय माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. संपत्तीचा बी आगमन होतं ना आपल्याला. म्हणजे माया विघ्ने भ्रमलेलं आहे कोरोनामध्ये पाहायला मिळालं ना आपल्याला. मग पुढं सांगितलं म्हणजे आपल्याला बाप म्हणले संतांनी. संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नाम स्मरा. आधी आयुष्य सांगितलंय, आयुष्य जात आहे पहा काळ जपत सेमहा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी रहा श्री हरीच्या पुत्र जन. पाक काय उद्देश संतांचा. जागे होऊन काय करा शरण रिघा देवासी. पुढे काय म्हणले ह्याची करा बापांनो ना संत चरणी भाव धरा. एक आभागामध्ये म्हणलं ना विनवी तो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना दान तुले जी द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा वाऊ घी उपाधी लक्ष लावून रहा गोविंदी गा. किती सोपं सांगितलं. राम राम स्मराधी. वासुदेव प्रकरणामध्ये गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवणे भावे एका. कसा सांगितलं इथंच महाराज इथंच फैसला करायचा आपल्याला. जन्म मरणाचा बाद होतो महाराज. देवीच्या आरतीमध्ये बी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी. याचा जरा बात करायचा असेल आपल्याला तर एकच जागा आहे, संतांना शरण जावं लागेल महाराज. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने. आता भरपूर मंडळी बोलायला आम्हाला वाटलं बरेचसे महाराज लोकांचे प्रवचन झाले असतील तासभर आधी. काय नाही महाराज जसं गाईचे वासरू गाईला पिता असतात ते वडावं लागत ना. भाऊ सांगताच ना गोटिडाचं उदाहरण
गोष्ट साधा साधी तुटतो का तसं गाईला वासरू पेतय तशी आपली अवस्था आहे महाराज. मला महाराजांचा काल मेसेज लय आवडला. इतक्या वाजता गाडी निघणार रे, ज्याला यायचं त्याने या, ज्याला नाही यायचं त्यानं काय करणार आहे महाराज. येतो हिताचा कळवाडा आहे की नाही. आई कशी म्हणती नाथबाबांचा आपल्याला शांती ब्रह्म नाथबाबा एकनाथ महाराज आपलं माहिती, पण मग त्यांनी दिलेले फटके शांती ब्रह्म म्हणलं त्यांना. पण का हो महाराज भाऊ म्हणतात ना, आई म्हणती बाळा सावलीला ये, ते काही येत नाही म्हणते, मग मर तिकडच. मग सावलीला कायसाठी यायचं, सावलीला येत नाही काय म्हणते आईला वाटतं का. म्हणून आहे ना आता गाथा पारायण केला आपण, नाथबाबा बोललेले दिसले आपल्याला, तुकाराम महाराज बी बोललेले. आता आपण पाहतोय थोडं चाललोय पुढं. आता आम्ही बी तिकडे आम्हाला तर सुरुवातीच्या आपण इकडे हुकले, अरे की खूप मोठा योग होता. परत होतं का नाही होतं गुरुगुरई पारायण, गाथा पारायण, जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज ज्यांचं झालंय भाग्याचे, काहींनी घरी केलंय. तसं आम्हाला बी तिकडं गणेशखिंड म्हणून मोठं अधिष्ठान आहे. आपण तिथं एकनाथी भागवताची काय सांगता केली होती, तिथं पारायण करण्याचा योग आला. गाथा पारायण तिथं ते एक प्रमाण आलं होतं. आम्ही होतो जाणते, मग आम्ही एकामेकाकडे पाहायला लागलो. तिथं तुकाराम महाराज म्हणले, नाम नाही ज्याच्या मुखा त्याचा गाढव माता पिता. आम्ही एकामेकाकडे पुढे वाचायला लागलोय. म्हणजे किती मग संतांनी म्हणजे काय काय नाथबाबांचं आता ऐकून होतो आपण प्रमाण, तुकाराम महाराजांचे बी प्रमाण ऐकायला मिळाले बरेचसे. कशासाठी हो इतकं तळतळून बोलतो, त्याला सांगायचं की ती बाजू इतका आम्ही रागाला बोलतो म्हणजे हे किती महत्वाचं आहे. मग संतांनी शास्त्र लिहून ठेवलेलं किती महत्वाचं आहे. आपण शास्त्र म्हणतो, पण मग संतांनी लिहिलेले नव्हते. म्हणून संतांच्या कृपेने, दादांच्या कृपेने, दत्त भगवंताच्या कृपेने आपल्याला प्रसाद मिळालाय. म्हणून माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी आपला आदर आहे संतांच्या सद्गुरूच्या ठिकाणी. त्या आदरानं आपण सगळे एकत्र आलोय आणि संतांनी आपल्याला आपल्या हृदयामध्ये तो भगवंत दाखवून दिला. आणि आपले सद्गुरू बी कुठं जात नाही, येत नाही. आणि एका वेळेस सगळ्यांच्या ठिकाणी कसं राहायचं तिथं माऊलींनी त्याचं उत्तर दिलंय की मज हृदयी सद्गुरु. आपण जरा त्यांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं तर काय होतंय, जे तारिलो हा संसार पुरू. कोणता संसार आपण बघितला, किती जन्माला यायचंय, मरायचंय, जन्माला यायचंय. आणि खूप आनंद आहे महाराज. मग सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. त्याच्यासाठी आपल्याला सतत नामस्मरण करावं लागेल. आणि हळूहळू आपल्याला युक्ती पण सांगतात. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ही ठेविली पायी डोळी झालेली सेवा. अजून बरेच कार्यक्रम होतील. कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज